नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी विषय गणित 1000 या संख्येची ओळख. पान नंबर आहे 18. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे. मुलांनो, आपण हातच्याची बेरीज करून 99 अधिक 1 100 होतात हे मागच्या वर्षी पाहिले आहे. आता 999 अधिक 1 ही बेरीज उभ्या मांडणीत करू. 9 एकक अधिक 1 एकक हे 10 एकक होतात. त्यांचा एक म्हणजेच दशक हातचा होतो. 9 दशक अधिक 1 दशक मिळून 10 दशक होतात. त्यांचा एक म्हणजेच शतक हातचा होतो. 9 शतक अधिक 1 शतक मिळून 10 शतक होतील. त्यातून पुन्हा एक हातचा येतो. त्यासाठी नवे स्थान तयार करावे लागते. त्यालाच हजाराचे स्थान म्हणतात. 1000 या संख्येत हजार स्थानी 1 आणि इतर स्थानांवर 0 आहे. या संख्येचे वाचन 1000 असे करतात. पुस्तकात आपल्याला 999 अधिक 1 हे उदाहरण याप्रमाणे सोडवून दिलेले आहे. ते आता आपण शिकलोच. तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये सोडवायचे. मुलांनो, आता आपण प्रतीकांद्वारे 1000 या संख्येची ओळख करून घेऊयात. पहा, 9 एकक आणि 1 एकक 10 एकक. त्यातला 1 हा हातचा म्हणून दशकामध्ये गेला. 9 दशक अधिक 1 दशक मिळून झाले 10 दशक. त्यातला 1 पुन्हा हातचा म्हणून शतकामध्ये गेला. 9 शतक अधिक 1 शतक मिळून झाले 10 शतक. त्यातला 1 पुन्हा हातचा म्हणून हजाराच्या घरात गेला आणि हजाराचे नवीन स्थान तयार झाले. म्हणजेच ह्याला म्हणायचे 1000. मुलांनो, तुम्हाला आता प्रतीकांद्वारे आणि उदाहरणाद्वारे शिकवलेली 1000 या संख्येची ओळख समजलेली असेलच. मुलांनो, ही पहा एक मण्यांची माळ. एका माळेमध्ये 10 मणी आहेत. अशा 100 माळांमध्ये 1000 मणी आहेत. म्हणूनच 100 दशक म्हणजे सुद्धा 1000. लक्षात ठेवा बरं का. 1 शतक, 2 शतक, 3 शतक, 4 शतक, 5 शतक, 6 शतक, 7 शतक, 8 शतक, 9 शतक आणि 10 शतक. मुलांनो, 10 शतक मिळून सुद्धा 1000 होतात बरं का. म्हणजेच 10 शतक बरोबर 1000. मुलांनो, लक्षात ठेवा बरं का. 100 दशक म्हणजे 1000 आणि 10 शतक म्हणजे 1000. मुलांनो, ही 2 उदाहरणे तुम्ही स्वतः सोडवायची बरं का.